तर सिंधुदुर्गातल्या श्रावणातील रानभाज्यांचं प्रदर्शन भरलं आहे। या भाज्यांना जागतिक बाजारपेठ मिळणं गरजेचं आहे। आरोग्याच्या दृष्टीने या भाज्या गरजेच्या असतात असं देखील सांगितलं जातं। जर बघितलं तर पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवत असतात आणि त्या रानभाज्यांपासून अनेक प्रकारच्या भाज्या तयार केल्या जातात। आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण बघताय विविध प्रकारच्या भाज्या आहेत आणि त्याच्यापासून भाज्या बनवल्या किंवा वेगवेगळे पदार्थ बनवण्यात आलेले आहेत। जे उद्याचे नागरिक आहेत त्यांनाही आज हा सगळा अभ्यास परिपूर्ण बघायची संधी भेटते। त्याशिवाय पाककला आज फक्त भाज्यांचंच रानभाजीचंच नियोजन नाही तर पाककला या कृतीतून त्या भाजीचं कसं नियोजन केलं पाहिजे, ती कशी बनवली पाहिजे या संदर्भात देखील योग्य माहिती आज पुरवली जात आहे। रानभाजी महोत्सव बाजारामध्ये जाऊन भाजीपाला घेऊन येण्यापेक्षा ती जंगलामध्ये जाऊन भाजीपाला आणून त्या प्रकारे चांगलं बनवणं आणि संपूर्ण समाजासमोर ठेवायचं त्यांनी जे कार्य केलंय, मला असं वाटतं की पुढच्या वर्षीचा कार्यक्रम पूर्ण जिल्हा नाही तर पूर्ण देश नाही तर जगामध्ये जाईल। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।